आपण याच्या आधी प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स त्यामध्ये सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स इज 180 हा थेरम पाहिला होता. त्यानंतर अल्टरनेट अँगल टेस्ट, इंटिरियर अँगल टेस्ट आणि करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट या टेस्ट पाहिल्या होत्या. त्याच्यावर आधारित आपल्याला पाहायचं आहे प्रॅक्टिस सेट जो आहे तो बघायचा. आज काय घ्यायचं आपल्याला पॅरलल लाईन, त्यामधला प्रॅक्टिस सेट 2.2. मग प्रॅक्टिस सेट 2.2 त्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. इन फिगर वाय हे गॅलेक्सी M0Q कोण आहे रे? y equal to 108 and x equal to 71 are the lines M and N are parallel. Justify. मग या ठिकाणी अँगल M आणि N ह्या पॅरलल आहेत का हे आपल्याला जस्टिफाय करायचं या ठिकाणी. ओके, आता दिलेले मेजर काय दिलंय? y इक्वल टू 108 आणि x इक्वल टू 71. बघ x व्हॅल्यू दिली. आता या ह्याच्यातले अँगल आहे इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल टेस्ट शिकलं आपण. काय सम ऑफ मेजर इफ द angle formed due to transverse line two lines, interior angles formed by transverse line two lines are supplementary, then these two lines are parallel to each other. म्हणजे या x आणि y यांची ऍडिशन 180 आली पाहिजे. येते का बघू आपण. अँगल x इक्वल टू 71, y इक्वल टू 108 डिग्री. now x plus y इक्वल टू 71 डिग्री प्लस 108. आता याचे ऍडिशन किती येते बघा 179. आता जर 179 ऍडिशन आली तर त्या ठिकाणी काय होईल बघा. ऍडिशन किती आली 179 आली. आपल्याला किती आवश्यक आहे या दोघांची बेरीज? जर लाईन पॅरलल आवश्यक असतील तर 180 बेरीज असली पाहिजे. ओके, इथं येत नाही काय. सो x प्लस y angle x plus angle y equal is not equal to 0. But x and y are the interior angles formed by transversal L of two lines M and N. It is known that if the sum of the interior angles formed by transversal of two distinct lines is 180, then the two lines are parallel. इथं बेरीज 180 येत नाही. त्यामुळे आपल्याला काय सांगताय, काय म्हणता येईल? लाईन M and N is not parallel. Line M is not parallel to line N. कारण इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तरच काय असणार आहे ते त्या दोन लाईन M आणि N ह्या काय असणार आहेत? पॅरलल असतील. एक्झाम्पल आहे पहा. इन फिगर अँगल A congruent angle B, then prove that line M parallel line M. L पॅरलल लाईन आपल्याला L पॅरलल M प्रूव्ह करायचं आहे. बरोबर, L पॅरलल M. आता त्यासाठी काय असलं पाहिजे रे? एक तर अल्टरनेट अँगल टेस्ट असली पाहिजे किंवा इंटिरियर अँगल टेस्ट किंवा करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आता या ठिकाणी काय करायचं पापा, काय केलं इथं? लेट अस मार्क द पॉइंट A and B ऑन लाईन L. A आणि B वरती आपण हे लाईन A आणि B पॉइंट घेतलेले आहेत. ओके, त्यानंतर C and D ऑन हा C आणि D जो आहे तो M लाईन वरती घेतलेला आहे. then P and Q ऑन लाईन N, हा P आणि Q हा जो आहे तो लाईन N वरती घेतलेला आहे. सपोज दॅट लाईन N इज इंटरसेक्ट L at K and लाईन M at L. आता L आणि K मध्ये, कॅपिटल L आणि K मध्ये लाईन L आणि M इंटरसेक्ट होते. बरोबर, आता मग सिन्स PQ इज अ स्ट्रेट लाईन and K stands for on it, K त्यावरती आहे. ओके, देन अँगल AKP बघा. अँगल AKP जो आहे म्हणजे हा जो अँगल आहे A हा अँगल. ओके, आणि अँगल AKP
KL हा जो अँगल आहे, अँगल कसे आहेत, हे रेषे जोडीतील अँगल आहेत, म्हणजे अँगल इन लिनियर पेअर यांची जी ऍडिशन आहे ती किती येणार आहे, 180 येईल. ऍडिशन किती येणार आहे, 180. ओके. त्यानंतर अँगल आता AKP जे आहे त्याचे मेजर किती आपल्याला ए दिलेला आहे, त्याचं मेजर किती दिलं आहे, ए दिलेला आहे. आणि अँगल AKL काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, हा जो अँगल आहे तो कॅल्क्युलेट करायचा. मग आता ए ची व्हॅल्यू दे बघ काय, A इक्वल टू 180 मायनस AKL, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर सिन्स PQ इज अ स्ट्रेट लाईन अँड रे LD स्टँड्स ऑन इट, PQ कशावर, हा त्यानंतर मग हा त्यानंतर अँगल LDQ DLQ बघा, DLQ हा जो अँगल आहे प्लस अँगल DLK हे दोन लिनियर पेअर अँगल आहेत. हे कसले आहेत, लिनियर पेअर अँगल्स आहेत. म्हणून काय पहा, हा जो पार्ट आहे तो आपल्याला या बाजूला ट्रान्सफर करा, म्हणून अँगल बी 180 मायनस DLK येईल. ओके. त्यानंतर बट अँगल ए इक्वल टू बी आहे, अँगल ए इक्वल टू बी, हे दोन अँगल जे आहेत ते आपल्या गिवन मध्ये दिलेत पाहिजे. अँगल ए इक्वल टू बी, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. मग हे दोन इक्वेशन आहेत ते इक्वेट करा, काय येतील पहा, ही राईट साइड जे आहे त्याची मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी, म्हणजेच या ठिकाणी काय फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वी गेट, याची राईट साइड घ्या, याची राईट साइड इथे येईल या ठिकाणी, आणि या इक्वेशनची राईट साइड आहे ती या ठिकाणी येईल. आता यातला बा 180 कॅन्सल होईल, राहिलं काय इथं, अँगल AKL इक्वल टू अँगल DLK. आता या ठिकाणी बा, इट इज नो दॅट इफ द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स, आता हा अँगल आहे AKL बघा, हा जो अँगल आहे ना, हा अँगल आणि हा अँगल सारखे आले, आणि DLK हे कसले अँगल आहेत, अल्टरनेट अँगल आहे. जर अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्या लाईन्स काय असतात, पॅरलल. म्हणजेच इफ पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स फॉर्म्ड बाय द ट्रान्सफर ऑफ टू लाईन्स देन आता या ठिकाणी DLK अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत हे, ते जर कॉन्ग्रुएंट असतील तर त्यात लाईन दोन काय असतात, पॅरलल असतात. म्हणून AB पॅरलल CD हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आले, म्हणजे तुम्हाला यामधला हा जो पार्ट पूर्ण काढतो, हे जे दोन अँगल आहेत ते आपण कॉन्ग्रुएंट दाखवले. हे कसले, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. हे जर कॉन्ग्रुएंट, आपण अल्टरनेट अँगल थेरम पाहिलेला आहे, काय alternate angles, interior alternate angle formed by the transverse line, two lines are congruent, then these two lines are parallel to each other, means AB parallel CD, that means line L parallel line M. याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून घेऊ शकता अभ्यासासाठी. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, मग इन फिगर angle A congruent angle B and angle X congruent angle Y, then prove that line L parallel line N, म्हणजे लाईन L पॅरलल लाईन N आपल्याला प्रूव्ह करायचे. आता या ठिकाणी काय दिलेत पहा, इथं जर थोडक्यात पाहिलं, हा जो अँगल आहे हे दोन अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट नुसार L आणि M काय येतील, या ठिकाणी पॅरलल येतील. त्यानंतर ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली आपण, X आणि Y हे अल्टरनेट अँगल आहेत, M म्हणजे अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट आले, हा आणि अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे दोन. ओके. तर अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार M आणि N पॅरलल येतील, म्हणजे L पॅरलल M, M पॅरलल N, दॅट मीन्स L पॅरलल N, यानुसार ते येईल. बघा आपण आता इथं पाहतोय थोडक्यात, we have A congruent B given, therefore measure of angle A equal to measure of angle B, but angle A and B are corresponding angles formed by the transversal.
आता ह्या के ही ट्रान्सव्हर्सल आहे बघा, के ही काय आहे इथं ट्रान्सव्हर्सल आहे, त्याच्यामुळे तयार झाले एल आणि एम ह्या दोन लाईन आहेत, त्याच्यामुळे तयार झाले हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, कॉन्ग्रंट आहेत. याचा अर्थ काय मग लाईन एम आणि एल, लाईन एम पॅरलल लाईन एल करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, म्हणजेच ह्या दोन ज्या आहेत त्या लाईन काय झाल्या पॅरलल झाल्या. त्यानंतर त्याला पाहिजे इक्वेशन नंबर 1 म्हणा. ऑल्सो अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल वाय. आता एक्स कॉन्ग्रंट वाय दिले आपल्याला, म्हणजेच काय लिहितं मेजर ऑफ अँगल एक्स इक्वल टू मेजर ऑफ अँगल वाय. आता या ठिकाणी बघा एक्स आणि वाय अल्टरनेट इंटर अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ एम आणि एन, म्हणजे इथे काय येणार देअरफॉर एम पॅरलल एन अल्टरनेट अँगल टेस्ट. आता हे दोन अँगल कसे आहेत बघा ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडला आहेत, त्यामुळे कॉन्ग्रंट असेल तर कुठे झाली इंटिरियर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रंट आहे, त्यामुळे अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या पॅरलल होतील. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ओके. त्यानंतर या ठिकाणी काय पहा फ्रॉम इक्वेशन इन 1 and 2 वी हॅव लाईन एम पॅरलल लाईन एल एम पॅरलल लाईन एल आणि लाईन एम पॅरलल लाईन एन, म्हणजे पहिली लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल, दुसरी पहिली लाईन परत तिसऱ्या लाईनला पॅरलल, म्हणजेच काय असणार आहे एम पॅरलल एल पॅरलल एन असणार आहे. ही एम ह्या दोघाला पॅरलल आहे, एल आय पॅरलल आणि या एल आय पॅरलल आहे. याचा अर्थ एम ही एल आय पॅरलल असेल एम एन ला, म्हणजे एल पॅरलल पहिली दुसरी बरं दुसरी तिसरी ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी जी आहे ती या ठिकाणी वापरलेली आहे. ओके. इफ टू लाईन्स parallel in a plane are parallel to third line in the plane, then those two lines are parallel to each other. एकाच प्लेन मधली एक लाईन दोन रेषांना जर पॅरलल असतील तर त्या दोन रेषा सुद्धा एकमेकांना काय असतात पॅरलल असतात, यावरून आपल्याला सांगता येईल. ओके. इथं काय शंका नसावी, कारण ह्या बघा अतिशय सोपा आहे. ह्या दोन लाईन घ्या, के ही ट्रान्सव्हर्सल घ्या, एल आणि एम हे जे अँगल आहे तो कसले आहेत करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, म्हणून लाईन एल पॅरलल एम एम किंवा एम पॅरलल एल. त्यानंतर हे हा जो आहे तो हे ट्रान्सव्हर्सल घ्यायचं आणि एक्स आणि वाय ही ह्या ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साइडचे अँगल आहेत, हे कसे असणार आहेत कॉन्ग्रंट असणार आहे. एक्स इक्वल टू वाय, एक्स इक्वल टू काय असणार आहे वाय असेल. ओके. म्हणजे हे कसले अल्टरनेट अँगल टेस्ट नुसार एम पॅरलल एन एम पॅरलल एन या पद्धतीने आपल्याला दाखवतो. म्हणजे फ्रॉम इक्वेशन हे इक्वेशन इथलं एक हा एक इक्वेशन आणि या दोन इक्वेशन वरून काय दिसतंय तुम्हाला एम ही दोन्ही लाईनला पॅरलल आहे बघा, म्हणून एल पॅरलल एन. ओके. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहिजे यातलं काय बा इन फिगर ए कॉन्ग्रंट अँगल बी देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल लाईन एम. बघा या ठिकाणी ए कॉन्ग्रंट बी दिलेला आहे आणि लाईन एल पॅरलल लाईन एम आपल्याला इथं दाखवायचं आहे. म्हणजेच काय लेट सी इज द अपोजिट अँगल, सी इज द अपोजिट अँगल ऑफ अँगल ए. याचा ए च समजायचं आहे. लेट सी इज द अपोजिट अँगल ऑफ अँगल ए, याचा विरुद्ध कोण घेतला म्हणजे विरुद्ध अपोजिट अँगल काय असतात कॉन्ग्रंट असतात. ओके. म्हणून अँगल ए कॉन्ग्रंट अँगल सी हे दोन अँगल जे आहेत ते कॉन्ग्रंट असतील व्हर्टिकल अपोजिट अँगल, इक्वेशन नंबर 1. बट अँगल ए कॉन्ग्रंट बी गिवन इथं आपल्याला दिलंय पहा अँगल ए कॉन्ग्रंट अँगल बी एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 बघा याची जी राईट साइड लेफ्ट साइड आहे ती कॉन्ग्रंट आहे, म्हणजे याची राईट साइड काय असली पाहिजे कॉन्ग्रंट, बी कॉन्ग्रंट सी असेल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय अँगल सी कॉन्ग्रंट अँगल बी. आता सी आणि बी कसले अँगल आहेत बघा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. बट अँगल ए अँड बी आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. जर आपल्याला थेरम माहिती आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट काय the pair of corresponding angles formed by the transverse line two lines are congruent, then these two lines are parallel to each other. जर corresponding line एक पेअर जर कॉन्ग्रंट असेल तर त्या दोन लाईन काय असतात पॅरलल असतात यानुसार. म्हणून काय येईल आपला लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एल पॅरलल लाईन एम. ओके. यामध्ये
अवघड असं काहीच नाही, फक्त त्या 3 टेस्ट जर झाल्या तर यातला अतिशय सोपा पाठ आहे. बरं ठीक, इथं कोणाला काय शंका नसाय मला वाटतंय. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. हा बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे ते काय दिलंय. इन फिगर टू इफ अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी आणि अँगल मला वाटतं हा झालेला आधीच. ओके बघा चौथ्याचा इन फिगर रे बी पॅरल रे डी अँगल सी इक्वल टू 50 अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल ए बी सी. या अँगलचं मेजर काढायचं आपल्याला आणि काय सांगितलं ड्रॉ द लाईन पासिंग थ्रू दिस सी अँड पॅरल टू द लाईन बी. म्हणजे हा इथं सी जो पॉइंट आहे यामधून आपल्याला लाईन पॅरल काढायची आहे. बघायचं उत्तर काय, ही लाईन पॅरल आपण काढली त्यातून त्यावरती पॉइंट एक्स आणि वाय घेतलेला आहे. आता सोल्युशन बघ काय येईल. या ठिकाणी ड्रॉ लाईन एक्स वाय पासिंग थ्रू द पॉइंट सी अँड पॅरल टू द बी. ह्या ए बी ला पॅरल आहे ही एक्स वाय, पण इथं आणि बी ए बी पॅरल डी आहे. याचा अर्थ काय होणार आहे, एक्स वाय पॅरल डी सुद्धा असणार आहे. ए बी पॅरल डी आणि ए बी पॅरल एक्स वाय, मग आधीच्या थेरम प्रमाणे म्हणजे डी पॅरल एक्स वाय. नाव डी पॅरल डी ई पॅरल एक्स वाय आणि डीसी इज द ट्रान्सव्हर्सल. ही डीसी जी आहे ही ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे. मग आता काय पहा इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी अँड सी. आता या ठिकाणी हे जे दोन अँगल आहेत ते कसले अँगल आहेत बघा. या ठिकाणी हे दोन अँगल म्हणजे अँगल कोणता ए डी सी आणि अँगल वाय सी डी. हे इंटेरियर अँगल आहेत, यांचे ऍडिशन 180 येते. म्हणून पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन सेम साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. या दोघांची बेरीज 180 अंश येते. म्हणजेच काय येणार आहे, इथं आपण अँगल एडीसी ची व्हॅल्यू किती आहे 100 आहे, ती इथं ठेवलेली आहे. एडीसी ची व्हॅल्यू 100. पण वायसीडी इक्वल टू, आता हा ट्रान्सफर करा बाजूला, या काय येईल अँगल वायसीडी इक्वल टू हा जो आहे तो या बाजूला ट्रान्सफर होईल म्हणजे मायनस 100 येईल. 180 मायनस 100 इक्वल टू 80. ओके त्यानंतर सिन्स सम ऑफ ऑल अँगल्स ऑन द स्ट्रेट लाईन ऍट अ पॉइंट इज 80. आता या ठिकाणी बघा ही जी स्ट्रेट लाईन आहे या सर्वांची बेरीज 180 अंश येणार आहे. हा तुम्हाला किती आला 80 मिळालेला आहे बरोबर. आता ह्या दोन मिळाले, राहिलेला हा अँगल काढायचा आहे बी सी एक्स काढायचा आपल्याला. बी सी एक्स बघा त्याचं मेजर किती येते त्या ठिकाणी एक्स सी बी हा प्लस बी सी डी म्हणजे याची बेरीज प्लस हा करायचं प्लस वाय सी डी. आता या दोघांची आपल्याला माहित आहे एक्स सी बी याची व्हॅल्यू माहित आहे, याची व्हॅल्यू माहित आहे. ओके म्हणजे एक्स सी बी इक्वल टू 50 प्लस 80. आता ट्रान्सफर करा एक्स सी बी इक्वल टू याचे ऍडिशन येईल 130 देन एक्स सी बी इक्वल टू 180 मायनस 130 इक्वल टू 50 म्हणजे हा जो आला तो किती झाला 50 आलेला आहे. ओके हा अँगल 50. आता याचं बघा हा जो अँगल आहे तो काढायचा आपल्याला. म्हणजेच याचा ए बी पॅरलल एक्स वाय आणि बीसी जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर हा काय येणार आहे अल्टरनेट अँगल्स येतील. मग या दोघांचे ऍडिशन म्हणजेच तो अँगल येईल इथं. ओके देअरफॉर अँगल ए बी पॅरलल एक्स वाय बीसी इज अ ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्टिंग देम ऍट पॉइंट बी अँड सी. देअरफॉर बघा यात दुसऱ्या पद्धतीने काढता येईल पेअर ऑफ. पण हे या दोघांचं जर घेतलं तर इंटेरियर अँगल सुद्धा घेऊन आपल्याला काढता येईल, तेच उत्तर येईल. इंटेरियर अँगल घ्या किंवा अल्टरनेट अँगल घेतलं तर उत्तर तेच येणार आहे. म्हणजे अँगल ए बी सी प्लस हा जो आहे तो कुठला एक्स सी बी. एक जरा इथे जास्त झालेला मी ते रिमूव्ह करतो एक मिनिट. हा जो आहे तो अँगल आपल्याला किती आलेला आहे 50 काढलेला आहे अँगल हा. ओके म्हणजे एक्स सी बी हा 50 आहे तर किंमत व्हॅल्यू ठेवली आपण अँगल ए बी सी इक्वल टू 180 मायनस 50 आणि अँगल ए बी सी इक्वल टू 130. या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके म्हणजे तुम्ही इथं हा जर आपण 80 काढले कॅल्क्युलेट केलेलाच होता बरोबर. म्हणजे या दोघांचे ऍडिशन घेऊन हा अल्टरनेट अँगल दाखवला तरी उत्तर तेच येणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही पद्धतीने सोडवलं तर काय हरकत नाही.
ओके. नेक्स्ट एग्जांपल है 5. In figure ray A parallel ray BD, ray AF is a bisector of angle EAB and ray BC is an bisector of angle ABD. Prove that line AF parallel. Shalalala, shalalala, shalalala. Ulala, ulala, ulala. ए सृष्टी कोण आहे रे? In figure ray A parallel ray BD, ray AF is a bisector of angle EAB and ray BC is the bisector of angle ABD. Prove that line AF parallel line BC. आता बघा इथं EAB चा ray AF is a angle bisector and BC is the angle bisector of angle ABD. ABD चा तो काय आपल्याला काय करायचं आहे? AF parallel BC प्रूव्ह करायचं आहे. ओके. आणि आपल्या AE पॅरलल BD दिलेलंच आहे, म्हणजे हा जो अँगल आहे आणि हा अँगल सारखा असणार आहे. लक्षात ठेवा, अल्टरनेट अँगल असणार आहेत. ओके. मग प्रूफ मध्ये काय येईल? रे AF इज बायसेक्ट ऑफ अँगल AEB अँड रे BC बायसेक्ट अँगल ABD. बायसेक्ट म्हणजे निम्मा करते, त्यात लक्षात ठेवायचं. म्हणजेच अँगल EAF इक्वल टू अँगल FAB या पूर्ण अँगलच्या निम्मे अँगल असणार आहे ते, म्हणजे इक्वल टू x असणार आहे, म्हणजे 1/2 EAB. त्यानंतर बा या ठिकाणी CBD आणि CBA आणि DBC इक्वल टू y, म्हणजे हा पार्ट अर्धा झाला. 1/2 अँगल ABD याचे दोन समान पार्ट केलेत. ओके. हा, आता x इक्वल टू 1/2 काय येणार आहे? AEB आणि y इक्वल टू 1/2 ABD. 2y याची पूर्ण व्हॅल्यू किती आहे? 2x आहे, बरोबर. 2y आहे, म्हणजे इथं y इक्वल टू काय येणार आहे? 1/2 ABD आणि x इक्वल टू 1/2 EAB येईल. आता रे ए पॅरलल BD आणि सेगमेंट AB जे ट्रान्सव्हर्सल, आपल्या ए पॅरलल BD दिला आणि AB त्याचे ट्रान्सव्हर्सल आहे. AB इज काय? त्याचे ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. इंटरसेक्टिंग कुठे आहे? A आणि B मध्ये इंटरसेक्ट होत आहेत, म्हणून अँगल EAB बघा, अँगल EAB इक्वल टू ह्या अँगल बरोबर हा पूर्ण अँगल आहे, त्याच्याबरोबर काय असणार आहे? ABD अल्टरनेट अँगल्स. आता याला मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइंग बाय बोथ साइड बाय 1/2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजेच 1/2 EAB इक्वल टू 1/2 ABD. आता 1/2 इथं काय बाय x आहे, युजिंग इक्वेशन 1 1/2 EAB इक्वल टू x आहे. x व्हॅल्यू आपण इथे ठेवली आणि 1/2 ABD किती आहे बा? इक्वल टू y, इक्वल टू y. आता x आणि y हे जर दोन अँगल कॉन्ग्रुएंट येत असतील तर हे कसले अँगल आहेत? अल्टरनेट. आणि AB त्याची ट्रान्सव्हर्सल असेल तर काय बाबा? x and y alternate interior angles formed by the transversal AB and ray AF and BC. आता हे दोन इंटिरियर अँगल्स आहेत, बरोबर. अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत x आणि y आणि हे कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच रे AF पॅरलल रे BC अल्टरनेट अँगल टेस्ट. अल्टरनेट अँगल टेस्ट यानुसार हे दोन रे AF पॅरलल BC येईल. या ठिकाणी हे आपल्याला झालेलं या ठिकाणी. ओके. त्यानंतर लास्ट बघा एक्झाम्पल आहे त्यातलं. A transversal EF on line AB and CD intersect the line point P and Q. P and Q मध्ये intersect होत आहेत. रे PR and रे QR parallel and bisect triangle BPQ. BPQ याला bisect करता येतं आणि PQC आणि QS ये जो रे आहे तो PQC ला bisect करतो. Prove that line AB parallel line CD. आधीच्या सारखं आहे पहा, सिन्स रे PR बायसेक्ट अँगल BPQ याला बायसेक्ट करणार आहे इथं आणि QS बायसेक्ट द अँगल PQC या PQC ला बायसेक्ट करेल. देन अँगल RPQ
बघा या ठिकाणी आर पी क्यू हा जो अँगल आहे तो निम्मा कशाचा असणार आहे आणि अँगल बी पी आर इक्वल टू 1/2 अँगल बी पी क्यू याच्या निम्मा असणार आहेत. हे दोन अँगल असतील समजा हा एक्स घेतला आणि वाय घेतला समजा असं चला ओके. त्यानंतर इकडं एस एस क्यू पी हा जो अँगल आहे तो एस पी क्यू तो कशाचा निम्मा असणार आहे पी क्यू सी च्या निम्मा असणार आहे 1/2 असणार आहे बघा पी क्यू सी च्या 1/2. then bpq equal to bpq equal to twice rpq याच्या दुप्पट असणार आहे 2 इकडे मल्टिपल आणि pq is equal to twice sqp equation number 1. since pr parallel qs and pq is a transversal intersect them in point p, therefore angle rpq congruent angle SQP alternate interior angles and multiplying both sides by 2 याला 2 ने मल्टिप्लाय करा काय येते बघा इथं 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे ट्वाइस RPQ इक्वल टू ट्वाइस SQP म्हणजेच आता ट्वाइस RPQ इक्वल टू अँगल BPQ ती व्हॅल्यू ठेवा फ्रॉम इक्वेशन 1 BPQ आणि ट्वाइस SQ इक्वल टू काय येतं PQC आहे. म्हणजेच आता हे दोन जे अँगल कोणते बघा BPQ हा पूर्ण अँगल आहे आणि नंतर जर PQC हा पूर्ण अँगल हे कसले आहेत इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. जर इंटिरियर अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर काय होईल त्यामधल्या BPQC alternate interior angles found by the transversal EF of the line AB and CD alternate angle जर congruent असेल तर त्या लाईन काय असतात पॅरलल लाईन AB पॅरलल लाईन CD alternate angle test. या पद्धतीने आपलं प्रॅक्टिस सेट संपला. तर त्यामधले पुढचा जो पार्ट आहे त्यातला थोडासा आपण घेऊ प्रॅक्टिस सेट मधले ऑब्जेक्टिव्ह आहे ते घेऊ 1 मिनिटाचा वेळ आहे. बरं एक काम करायचं तुम्ही जर मीटिंग संपली परत रिजॉइन करा बघा सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट. इफ द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स देन द सम ऑफ इंटरअँगल्स ऑफ द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल बघा काय इफ द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू पॅरलल लाईन्स देन द सम ऑफ इंटरअँगल्स ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज 180 कारण सप्लिमेंटरी असतात म्हणून ऑप्शन सी. त्यानंतर सेकंड द नंबर ऑफ अँगल्स ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स 180 डिग्री हा 180 ओके ओके. नंबर ऑफ अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाइन्स इज किती येतील रे सांगा 2 लाईन हा किती येतील 8 कारण इथं 4 येतील या ठिकाणी ओके 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 8 ओके. त्यानंतर ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट टू द टू पॅरलल लाइन्स इफ द मेजर ऑफ वन अँगल इज 40 देन द मेजर ऑफ द करस्पॉन्डिंग अँगल किती येईल रे 40 डिग्री. कुठले ते करस्पॉन्डिंग अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट असतात बरोबर नाही म्हणजे 40 डिग्री येईल ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. बर त्यानंतर हा ट्रायंगल आहे डी नाही तर हा ट्रायंगल ABC अँगल A अँगल B आणि अँगल C आपल्याला कॅल्क्युलेट किती येईल सांगा रे त्रिकोणाचे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज बघायची त्यातून ती मायनस करा राहिलेलं म्हणजे कुठला येणार आहे 56 येईल. 56 And last two parallel lines are intersect by